अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य जन आंदोलन उभारण्यात आले होतं। याबाबतच्या सर्व परवानग्या आम्ही घेतलेल्या आहेत। रीतसर परवानग्या घेऊन सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयातून सदर निवेदन स्वीकारायला कोणीही आलेलं नाही आहे। आम्ही आरडीसी साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो, त्याला लॉक लावलेला आहे, कोणी नंबर द्यायला तयार नाही आणि एक नंबर भेटला, त्या नंबरवर संपर्क साधला असता तो म्हणून घेतो की मी निवासी जिल्हाधिकारी नाही आहे। मित्रांनो, आज हे जन आंदोलन सरकारी स्कूल बचाव, बेटी बचाव, देश बचाव, पर्यावरण बचाव यासाठी आयोजित केलेलं होतं आणि आज आपण पाहता इथं पालकमंत्री हजर आहेत, समाधान शिबिर घेत आहेत आणि हे जनता इथं आली असता त्यांचं समाधान करू शकलेलं नाही आहेत। कलेक्टर मॅडम वाऱ्यावर आहेत, निवासी जिल्हाधिकारी वाऱ्यावर आहेत, परंतु त्यांना माहित होतं की आज जन आंदोलन आहे म्हणजे जनतेची गडचिपी कशी करायची, त्यांच्या आंदोलनाला कसं दाबायचं, आवाज कसा नाही आला पाहिजे याच्यासाठी हे ठाम झोपलेले आहेत। आणि हे आंदोलन आम्ही उभारलेलं आहे, हे काही मुख्यमंत्र्याला निवेदन द्यायसाठी नाही आहे किंवा याला निवेदन द्यायसाठी नाही आहे, हे फॅल्युअर सरकार आहे, इथं राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही जन आंदोलन उभारलेलं आहे। आणि यांनी आमचा हौसला कसा खच्चीकरण व्हावा याच्यासाठी कुठलीही दखल अकोला जिल्हाधिकारी यांनी घेतलेली नाही आहे। त्यांना सर्व गोष्टी माहीत असतानाही त्यांनी कानाडोळा सदर जन आंदोलनाकडे केलेला आहे। या बाबतीत मी अकोला अधिवक्ता ॲडव्होकेट सिद्धांत दंदी न्याय मंचातर्फे मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि यांचे जे जनतेचे नौकर आहेत परंतु हे बादशाहसारखे वागतात या बाबतीचा सुद्धा निषेध करतो। त्यांनी जरी आमच्या आंदोलनाकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला तरी ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही हे निवेदन पाठवणार आहे आणि हा लढा निश्चितच जन आंदोलनाचा कायम राहणार आहे। या अकोला जिल्हाधिकाऱ्याचा मी जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो न्याय मंचातर्फे।